राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारताच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले। कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केलाय। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असेही कृषी मंत्री म्हणाले। विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे। असं असताना सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। दीनानाथ रुग्णालयाने 2019 पासून महापालिकेचा मिळकत कर थकवला असल्याची माहिती समोर आली आहे। दीनानाथ रुग्णालयाकडे तब्बल 27 कोटी रुपयांची थकबाकी आहे। दरम्यान महापालिकेकडून कर वसुलीसाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आले नसल्याची माहितीही समोर आली आहे। पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रुग्णालयावर चिल्लर उधळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेरील रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड रुग्णालय प्रशासनाकडून काढण्यात आलाय। आंदोलकांनी रुग्णालयाच्या या नामफलकाला काळं फासलं होतं। खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासनानं नामफलक काढलाय। रामनवमी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पोहरा देवीला येणार आहेत। फडणवीसांच्या हस्ते उद्या जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव महाराजांची शासकीय पूजा पार पडणार आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळांना मोठा धक्का बसलाय। माजी आमदार संजय पवारांनंतर बाजार समितीच्या 6 संचालकांपाठोपाठ भुजबळांचे कट्टर समर्थक असलेले DYP जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार सुहास कांदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। वक्फ कायद्यामुळे देशातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचं नियमन, नियोजन आणि व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे। त्यामुळे येत्या काळात मुस्लिम समाज बांधवांना वक्फ विधेयकाचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरेंनी दिली आहे। सोलापूरच्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केलाय। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। धाराशिवमध्ये एका निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना एका तरुणीला भोवळ आली। यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। निफाडच्या उंबरखेड भागात धुमाकूळ घालून जनावरं फस्त करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले। वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। रत्नागिरीत गेले काही दिवस खराब वातावरण असल्याने मासेमारीलाही ब्रेक लागलाय। हरणे बंदरातील बोटींनी किनारा गाठलाय। वादळी वाऱ्यामुळे मासेमारीवर परिणाम झालाय, त्यामुळे मच्छीमार संकटात सापडलाय। वाशिममध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 17 बुलेटवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या सगळ्या गाड्यांचे सायलेन्सर काढण्यात आले असून दुचाकी मालकांना पोलिसांनी तंबी दिली। लातूरच्या गंजगोलाई भागात टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात टेम्पो खाली आल्याने एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आलंय। रायगड आणि तोरणा किल्ल्यावर पाणी टंचाई जाणवत असून तिथल्या पक्षी प्राण्यांना विशेषतः माकडांना पाणी आणि अन्न मिळेनासं झालंय। उन्हाचा पारा वाढल्याने पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे, त्यामुळे माकडांना खायला मिळत नाही। त्यामुळे पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी माकडांसाठी दररोज स्वखर्चातून खाणं टाकायला सुरुवात केली आहे। जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। माविया आणि महायुतीत लढत रंगली असून 13 पैकी 4 जागा बिनविरोधी निवडून आल्यात। फेडरेशनच्या 9 जागेसाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। भारतीय सैन्यात 17 वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेल्या शेलू बाजार इथल्या नितेश कांबळेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नितेश कांबळे हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा दलात 2008 साली सेवेत रुजू झाले होते। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1100 रुपये तर उन्हाळी कांद्याला 1350 रुपये इतकाच भाव मिळतोय। यवतमाळच्या पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले।
त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान हे अतिक्रमण नगर परिषदेने गांभीर्याने घेतलं नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। लोणावळा नगर परिषदेत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ धनाढ्य लोकांची कामं होत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे महेश केदारे यांनी केलाय। मुख्याधिकारी अशोक साबळेंकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने भ्रष्टाचाराची SIT चौकशी करा अशी मागणी केली आहे। भंडाऱ्यात खासगी शाळेची मुजोरी समोर आली आहे। अतिरिक्त शुल्काची तक्रार केल्यानं 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले। बेकायदेशीर शुल्क आकारल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। चिपळूणमधील तामिळनाडू बँकेला मनसेनं 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। संपूर्ण व्यवहार मराठीतून करावे असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। सांगली महापालिकेकडून कृष्णा नदीच्या काठावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या संपूर्ण मोहिमेत 1 टनपेक्षा अधिक कचरा नदी काठावरून संकलित करण्यात आलाय। सोलापूर मनपाचे आयुक्त सचिन ओंबासेंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह भेट देत महिला आणि गरोदर मातांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली आहे। याशिवाय जन्ममृत्यू विभागाला भेट देत त्यांनी समस्यांचा आढावा घेतलाय। येरमाळ्याच्या येडेश्वरी मंदिरात भक्तांकडून नियमांचं उल्लंघन केलं जातंय। हळदीच्या वापरावर बंदी असतानाही भक्तांकडून सर्रासपणे हळदीचा वापर केला जातो। वर्धा नगरपालिकेवर 2 वेगवेगळ्या प्रकरणात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलाय। मुलांसाठी आरक्षित असलेले खेळांचे मैदान विकास कामांसाठी देणे आणि अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा निधीचा गैरवापर करणे या 2 प्रकरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। चैत्र पौर्णिमा यात्रेत भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले ठेवण्यात येणार आहे। भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। साईबाबांच्या काकडा आरतीनंतर साई प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढत उत्सवाला सुरुवात झाली आहे। यंदा उत्सवाचे 114वे वर्ष असून मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले आहेत। संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 3 जागांसाठी आज मतदान होणार आहे। या निवडणुकीत मुळशी, मावळ, खेड, हवेली आणि शिरूर या 5 तालुक्यातील एकूण 22,258 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 3 जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात उतरलेत। पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील मायप्पा यात्रेला सुरुवात झाली आहे। चैत्र पाडव्याच्या 5व्या दिवशी कुंडल, किर्लोस्करवाडी, बुर्ली, रामानंद नगर येथील धनगर समाजाच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। हजारो भाविकांनी मायप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। सांगलीच्या नागठाणेमधील श्री नागेश्वर भैरवनाथ व नाईकाबा देवांची यात्रा उत्साहात संपन्न झाली। हजारो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। श्रीरामपूरच्या महाकलेश्वर मंदिरात शिवपार्वतीच्या हळदीचा सोहळा संपन्न झाला। चैत्र महिन्यातील अष्टमीच्या निमित्त दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वातावरणातील बदलामुळे अकोल्यात व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब आणि खोकल्याचं प्रमाण वाढलंय। आजाराचा धोका टाळण्यासाठी बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतोय। बीड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा शिक्षक आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला। पवारांनी भेट न दिल्यामुळे या शिक्षकांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला होता। दरम्यान आंदोलनाप्रकरणी 16 शिक्षकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंदियाच्या देवरीमध्ये कालपासून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून सार्वजनिक बोरवेलवर नागरिकांची पाण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे। शहानूर मिया दर्ग्यासमोरील 6 वसाहतींमध्ये महिलांनी थेट मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचे कार्यालय गाठले। मागील 20 दिवसात फक्त 12 वेळेस पाणी पुरवठा झाला आहे। त्यातही अनेकांना कमी दाबामुळे पाणी मिळाले नाही असा आरोप महिलांनी केलाय।
भोरमधील करंदी गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्याने पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. तब्बल 10 दिवसांनी करंदीत पाणी पुरवठा होतोय. प्रस्ताव देऊनही टँकर मिळत नसून पाणी विकत घ्यावं लागतं असल्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातल्या 5 गावांमध्ये 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा पीक नष्ट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दरम्यान शासनाला त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शहापूरच्या खडवली परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. पावसामुळे काही ठिकाणी पत्रे उडाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. शहापूर तालुक्याच्या लाहे, कुकांबे, कानविंदे, क्लमगाव, पेंढरी, डोळखांब परिसरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांचे छप्पर उडालेत, तर विद्युत खांबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.